बिहारमधली जी जागा आहे कोणती बांकीपूर, जी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि त्यांचे वडील हे 1995 सालापासून ती जागा जिंकत आहेत आणि हा भाजपचा गड असलेली जागा भाजपनं प्रशांत किशोर यांच्याकडून गमावली. या जागेबाबत भाजपला किती आत्मविश्वास असावा? तर भाजपचे नेते रविशंकर प्रसाद काय म्हणाले प्रचाराच्या दरम्यान की बांकीपूरला कुत्ता बिल्ली, कुत्रा आणि मांजर जरी भाजपनं उभं केलं, म्हणजे पहा किती मतदारांना गृहीत धरतात. कुत्रा आणि मांजराला जर उभं केलं तरी लोक कुत्रा आणि मांजराला मत देतील भाजपच्या. हा अहंकार लोकांनी मोडून काढला. त्यानंतर मध्य प्रदेशमधली दतिया विधानसभा ही काँग्रेसचीच होती. ती जिंकण्यासाठी भाजपनं साम दाम दंडभेदाचा वापर केला, पण काँग्रेसने ती जागा जिंकली. गुजरातमध्ये जागा जिंकली, त्यात काय विशेष नाही. या 3 पोटनिवडणुकाचे निकाल त्यातले 2 महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे फार मोठी क्रांती झाली वगैरे असं म्हणणाऱ्यापैकी आम्ही नाही, किंवा ही मिनी सार्वत्रिक निवडणूक आहे, मिनी जनरल इलेक्शन असंही मी म्हणणार नाही. पण लोकांचा कल दिसतो आहे याच्यामध्ये. मोदींची किंवा भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता किती खाली घसरली आहे हे तुमच्या बालेकिल्ल्यातल्या पराभवातून स्पष्ट दिसतं आहे. विशेषतः बांकीपूरमध्ये 95 पासून जो गड आपल्या ताब्यात आहे तो तुम्ही टिकवू शकला नाही. त्याचा अर्थ 64% लोकांनी आपल्या विरोधामध्ये मतदान केलं आहे, जे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला मतदान करत होते. त्याने एक नवीन पर्याय निवडला, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हवा पालट होताना दिसते. सर, पण लोक पारंपरिक पक्षांच्या ऐवजी अल्टरनेटिव्ह पक्ष बघतायत. हे कुठेतरी देशातील विरोधकांना देखील इशारा समजायचा. एक लक्षात घ्या की तामिळनाडूमध्ये हेच झालं आहे ना. तामिळनाडूमध्ये DMK किंवा AIDMKपेक्षा एका वेगळ्या पक्षाच्या मागे लोक गेले. आता प्रशांत किशोर हे विधानसभेत पूर्णपणे पराभूत झाले होते बिहारच्या. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. त्याने ह्या जागेवर लक्ष केंद्रित केलं. त्याने उत्तम प्रचार केला. विशेषतः त्याला जबाबदार भारतीय जनता पक्षाचं लोकांना गृहीत धरण्याचं राजकारण. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी एक अशिक्षित गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस बेशक नेमून भारतीय जनता पक्षानं बिहार मतदारांचा आणि जनतेचा अपमान केला. आम्ही कोणालाही नेमू शकतो. तेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं. एक भ्रष्ट कॅमेरासमोर पैसे घेणारा आणि त्याची खिल्ली मोदींनी उडवली, त्याला पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री नेमलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे अनेक गुन्हेगार आहेत. गुंडांची टोळीच चालवत आहेत देवेंद्र फडणवीस कॅबिनेट म्हणून. हे आम्ही वारंवार सांगतो आहोत. तरी भारतीय जनता पक्ष मतदारांना गृहीत धरत आहे आणि अशा प्रकारे नेमणुका करत आहे. त्याचा हा फटका बांकीपूरमध्ये 100% बसलेला आहे. जंतर मंतरवरती झालेल्या आंदोलनाचा देखील नक्कीच मी सांगतो ना, देशात सध्या जे वातावरण आहे, मी काय म्हणालो की मोदींची लोकप्रियता, भाजपची लोकप्रियता ही किती घसरली आहे त्याचं बांकीपूर हे उदाहरण आहे. जी जागा 95 पासून आपण सलग जिंकताय आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन त्यांची रिक्त जागा, जी त्याने आधी 40,000च्या फरकानं जिंकली जागा आहे, तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षांची जागा जिंकू शकले नाही का? 3 गोष्टी आहेत. जंतर मंतरवरचं झेजीचं आंदोलन, राम मंदिराची लूट, त्याच्यावरती आपण साधलेली चुप्पी आणि नितीन नवीन
यांच्यासमोर त्यांच्या एका यात्रेमध्ये ज्या प्रकारे बजरंग बलीला नाचायला लावलं हनुमानाला, आपण पाहिलं असेल, हे लोकांच्या हृदयापर्यंत भिडलेली गोष्ट आहे. तुम्ही हनुमानाला नाचायला लावता, तुम्ही राम मंदिर लुटता, तुम्ही जैनजींवर गोळ्या चालवता, तरुणांवर. या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम मतदारांवरती होत असतो. आणि बिहारची जी जनता आहे त्यांच्या DNA मध्ये, त्यांच्या मातीमध्ये पॉलिटिक्स आहे. आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, खास करून उत्तर प्रदेश जे सगळ्यात मोठं राज्य आहे देशात, तिथं निवडणूक आहे, गोवा आहे, मणिपूर, महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणूक आहेत. या निकालाचा परिणाम आगामी काळातील या तातडीने होणाऱ्या नाही बघा, अशा निकालांमुळे आत्मविश्वास जो असतो विरोधी पक्षाचा, कॉन्फिडेंस बढ़ता है. अपोजिशन का कॉन्फिडेंस बढ़ जाता है की यस आम्ही जे करतोय बरं का त्याला लोक पाठिंबा देत आहेत. पोटनिवडणुकांचा जर आपण इतिहास पाहिलात तर आपण बघितलं असेल की अलाहाबादच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेला VP सिंग जिंकले, काँग्रेसचा पराभव केला आणि तिथून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली. अलाहाबाद पोटनिवडणूक, VP सिंग जिंकले पोटनिवडणूक अलाहाबाद. त्यानंतर गोरखपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हारली. फुलपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हारली, भाजपच्या जागा. त्याच्या अशा निकालांमुळे विरोधी पक्षाचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक जोमानं आपल्या कामाला लागतात. महाराष्ट्रामध्ये जे सिद्धिविनायक न्यासातील चोरीचं प्रकरण आहे, राम मंदिरासारखेच तिथेही आरोप झाले, पण आता त्यात सदा सरवणकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर आरोप करतात. ते म्हणतात की सगळे कर्मचारी हे जे तुरुंगात होते त्यांना विशा करावत यांनी नेमलं. मला बघा एक सांगू का, ज्या गोष्टीविषयी माझ्याकडे माहिती नाही त्याच्याविषयी मी बोलणार नाही. हा खूप तांत्रिक मुद्दा आहे. मी या विषयात कधी फार खोलात गेलो नाही. महापालिका असतील किंवा हे ट्रस्ट असतील, मला माहीत नाही. सरसंघचालक मोहन भागवतजी जैनजीशी संवाद साधतील म्हणजे कोणाशी? 2000 जैनजी मुलं म्हणजे कोण? तरुण मुलं. हे संघनेत्यांची पोरं असतील किंवा नातवंड असतील. दुसरं कोणाला बोलणार? दुसरं कोण जाणार मला सांगा जरा. हे भाजप नेत्यांची नातवंड किंवा पोरं म्हणजे काय जैनजी नाहीत ना. ती बधीर झालेली पिढी आहे ती त्यांची. जैनजी म्हणजे कोण? ज्या मुलांनी जंतर मंतरला येऊन आंदोलन केलं,